जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची धुरा नेमकी कुणाकडे सोपवली जाणार याकडे खरं तर सर्वांचंच लक्ष लागलं होतं। आता पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात आलेली आहे। अनिल देशमुख यांनी शशिकांत शिंदेंच्या नावाची घोषणा देखील केलेली आहे। जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई असतील, सर्वांनी महाराष्ट्राच्या आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांचा अध्यक्ष केल्याबद्दल मी मनापासून माझ्या पक्षाच्या सर्वांचा आभार व्यक्त करतो। मला जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी 100% करेल। शशिकांत शिंदे हे माझे जुने सहकारी आहेत। 2014 साली ज्या वेळेला सुनील तटकरेंना प्रांताध्यक्ष केलं त्यावेळेला आम्ही जेव्हा बैठकीत होतो त्यावेळेला शशिकांत शिंदेंचं नाव देखील त्यांच्या बरोबरीनं होतं, परंतु त्याच्यानंतर सुनील तटकरे झाले, त्यानंतर जयंतराव पाटलांनी ही 7 वर्षापेक्षा जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांचं अतिशय समर्थपणे आणि तितक्याच उत्तम प्रकारे सांभाळलं। माझी खात्री आहे शशिकांत शिंदे देखील ते पद चांगलं सांभाळतील। पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझे ते जुने सहकारी आहेत, मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। गेल्या 7 वर्षांमध्ये आपण सत्ता बघितलेली आहे, आपण लोकसभेचा विजय बघितलेला आहे। गेल्या 7 वर्षांमध्ये आणि त्याच्या आधी अनेक वर्ष मी कदाचित पवार साहेबांबरोबर गेले 30-35 वर्ष हे जयंत पाटील साहेब खांद्याला खांदा लावून भक्कमपणे काम करत आलेले आहेत। त्यांचं काम, त्यांचं कार्य, त्यांचं या पक्षासाठी कॉन्ट्रीब्युशन हे फार मोठं आहे। आज पवार साहेब, जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई, त्याच्याचबरोबर देशमुख साहेब आणि अनेक मोठे नेते हे उपस्थित होते। कार्यकारिणी अख्ख्या महाराष्ट्राची उपस्थिती होती आणि त्या उपस्थितीमध्ये आज सर्वांनी मिळून शशिकांत शिंदे साहेबांना त्या ठिकाणी आता अध्यक्षपदाची जबाबदारी ही दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।